हॅलो हाय मित्रमैत्रिणींनो, चला आज बटाटा रेसिपी दाखवते तुम्हाला. बटाटा बोंबील करायचं आहे आपल्याला. हे बघा, कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर आहे, बोंबील घेतलेत, बटाटा स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेला आहे आपण. चला आता फोडणी दाखवते. कढई तापत लावली आता आपण. चला फोडणी देऊया आपण आता. चला कढई तापली आपली, तेल टाकून घेऊया आपण. बोंबील तुमच्या आवडीनुसार घ्या, तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे. 3 वारगाय तेल टाकलं आपण आता. चला आपण आता बोंबील तळून घेऊया. बटाटा बोंबील नक्की करून पहा, छान लागतो. तळून घ्यायचे आपल्याला छान लालसर. बटाट्यामध्ये बोंबील टाकल्याने बटाट्याची चव भारी छान लागते, एक नंबर. करून पहा, खाऊन पहा नक्की. लाल होऊन द्यायचे आपल्याला बोंबील छान. बोंबील काढून घेऊया आपण आता. यात कांदा टाकून घ्यायचा आपल्याला. कांदा छान लाल होऊन द्यायचा आहे. चला कांदा लाल झाला आहे आपला. त्यात आपण बटाटे टाकून घेऊया आता. परतून घ्यायचे आपल्याला बटाटा. त्याच्यात हळद टाकून घ्यायची आपल्याला. मीठ टाकून घ्यायचं. लाल तिखट टाकून घ्यायचं आपल्याला आता. तुमच्या आवडीनुसार तिखट टाका तुम्ही. आमचा मसाला आहे तो घरगुती. त्याच्यात कोथिंबीर टाकून घ्यायची आपल्याला. त्याच्यात बोंबील पण टाकून घ्यायचे आपल्याला, जे तळले आपण ते. खूप रसा नाही करायचा आपल्याला. तुम्हाला टमाटा आवडत असेल तर टमाटा पण टाकू शकता. हे आपल्या भाजीला उकळी आलेली आहे आता. त्याच्यावर आपण आता झाकण ठेवूया. झाकण ठेवून 10-15 मिनटं शिजून घेऊया आपण. हे पहा, अशी भाजी शिजली का नाही पाहिजे आपल्याला. हे पहा, आपला बटाटा बोंबील तयार आहे. तर मला दाखवते मी. हे पहा, आपला बटाटा बोंबील झालेला आहे. सोपी भाजी, पटकन होणारी. नुसता बटाटा कोणाला आवडतो नाही आवडतो, बोंबील टाकून अशी भाजी नक्कीच करून पहा, छान लागते. माझ्या मिस्टरांना आवडते म्हणून मी केली होती त्यांना डब्यासाठी. तुम्ही पण नक्कीच ट्राय करून पहा.
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा बटाटा भाजी कशी वाटली ते.